महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीस आता अवघे काही दिवस उरले असून शहरात प्रचाराचा जोर चढू लागला आहे। विविध पक्षांकडून संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, रॅली आणि सभा यांच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला जात असतानाच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना वेगळ्या आणि उच्च कोटीच्या पद्धतीने प्रचाराची सुरुवात केली आहे। जालना महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 10 क मधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं शहरातील मस्तगड येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि प्रचाराला प्रारंभ केला। यावेळी बोलताना ॲडव्होकेट जहीर शेख यांनी सांगितले की त्यांच्या भाऊजाई या प्रभागातून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार असून त्या गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। मतदारांनी त्यांना बहुमताने विजयी करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। ते पुढे म्हणाले की आजपर्यंत प्रभागात कोणत्याही नगरसेवकाने ठोस विकास कामं केली नाहीत। मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यात मागील नगरसेवक अपयशी ठरले आहेत। मात्र त्यांच्या भाऊजाई निवडून आल्यावर नागरिकांसाठी आवश्यक सोयी सुविधा, विकास कामं आणि प्रश्नांचं निराकरण प्राधान्याने केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी म्हटलंय की प्रभाग 10 क मधून कदीर शेख यांच्या पत्नी या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरून सुरू झालेला हा प्रचार प्रभागात चर्चेचा विषय ठरत असून येत्या काही दिवसात प्रचार अधिकच तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत। मी ॲडव्होकेट जहीर सय्यद कदीरुद्दीन यांचा भाऊ असून प्रभाग क्रमांक 10 क यामधून माझ्या भावाची पत्नी रुखसाना कदीरुद्दीन सय्यद ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून आणि त्यांच्या नेतृत्वाने निवडणूक लढवित आहे। तसेच जर प्रभाग क्रमांक 10 क किंवा 10 अ ते ड याचा विचार केला असता कोणत्याही नगरसेवकांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलेले नाही, त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या नाहीत। तसेच सदर पूर्ण प्रभागामध्ये कुठेही तुम्हाला जी सोय नागरिकांना जी सोय सेवा पाहिजे ती परिपूर्ण नाही। सगळीकडे घाणीचे साम्राज्य, तसेच नळाची पाणी पुरवठा हा वेळेवर होत नाही। तसेच अजून जे रस्ते वगैरे आहे, नाल्या आहे, साफसफाई या प्रकारचे सर्व कामे हे अर्धवट आहे। तसेच कोणत्याही नगरसेवकांनी इथे येऊन कधीही या वार्डमध्ये कोणतेही काम केलेले नाही। त्यामुळे आज आम्ही वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमाने एक चांगला नेतृत्व म्हणून आणि पूर्ण हिम्मतीने एकजुटीने या प्रभागातून निवडणूक लढवत आहोत। त्यामुळे मला सर्व जनतेस विनंती आहे की त्यांनी माझी भाऊजाई रुखसाना कदीरुद्दीन सय्यद ही वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे गॅस सिलेंडर यावर मतदान करून त्याला विजय करून आणून द्यावे। तसेच मी तुम्हाला या माध्यमातून एक वचन देतोय, जर माझी भाऊजाई ही निवडून आली तर आपल्या प्रभाग क्रमांक 10 अ ते ड मध्ये जे काही समस्या असतील ते सर्व समस्या आमच्याकडून जेवढे पूर्ण होतील पूर्ण सातत्याने सर्व प्रयत्नाने ते आम्ही पूर्ण करण्याची तुम्हाला हमी देतो। बस हे ॲडव्होकेट सय्यद जहीर। आज आमच्या कदीर भाईच्या मिसेसचा त्या ठिकाणी फॉर्म आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून। त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे। वार्ड क्रमांक 10 क मधून त्या उभ्या आहेत आणि त्या प्रचाराची सुरुवात करण्यासाठी आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात केलेली आहे। मी क्रमांक 10च्या सर्व वोटर बंधूंना, मतदारांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कदीर भाईच्या गॅस सिलेंडर या निशाणीवर आपलं मतदान करून त्यांना मतदानात निवडून आणावं। कारण खऱ्या अर्थाने या देशामध्ये, या राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये जर लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ते आमच्या या वार्डातून उभे आहेत। त्यांनी एक धाडसी पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आहे आणि त्यांना मतदान करावं ही मी या ठिकाणी आवाहन करतो।